आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जानतसे सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकलील ऐसे नाही जैशी स्थिती आहे तैशा परी राहे कवतुक तू पाहे संचिताचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जानतसे विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय धातु मुनीन्द्रम समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता राम
आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे। नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज, शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा अवघ्या 5 चरणाचा अभंग आज गुरुवार महाआरती निमित्तानं या ठिकाणी निवडलेला आहे। दर गुरुवारच्या निमित्तानं चालत असलेला हा जो काही सोहळा आहे, बाबांच्या सानिध्यातून प्रत्येक कीर्तनकार, महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार या ठिकाणी येतात। दर गुरुवारी या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम सोहळा होतो। आजच्या गुरुवाराचा कार्यक्रम माझ्या वाटेला आला, बाबांचे खरंच मनापासून धन्यवाद। बाबांमुळे सर्व भक्तजन सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी कीर्तनाचा लाभ मला आला। माझ्या कीर्तनात अगदी उत्कृष्ट मला गायनाचे जे साथ करीत आहेत, आपल्या गावातील गान कोकिळा म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे असणारे शांताराम महाराज कोरडे महाराज या ठिकाणी धावपळ करीत का होईना पण इथपर्यंत पोहोचले। तसेच अकोले भागातून आमचे शिर्के महाराज ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, बाबांचे धन्यवाद। तसेच माझ्या गुरु भगिनी संस्कृतीताई वाकचौरे, त्यांचे संपूर्ण परिवार, आई वडील, आत्या मामा सर्व या ठिकाणी माझं कीर्तन म्हणून सगळे आवडीने या ठिकाणी आले आहात। तुम्हा सुद्धा सर्वांचे मनापासून धन्यवाद। टाळकरी गुणीजन वर्गर असतील, माझ्या पाठीमागे सतत फिरणारे माझे मामा, 2 मामा सतत माझ्या पाठीमागे, रक्ताचं नातं नाही पण सतत मागे असतात, ते सुद्धा आलेत। तसेच आपल्या निळवंडे भागातील हरिभक्त परायण अविनाश महाराज वंडेकर दर गुरुवारच्या निमित्ताने या ठिकाणी सेवा करण्यासाठी ते अत्यंत या ठिकाणी उपस्थित राहतात, ते सुद्धा आज या ठिकाणी आले आहेत। विनेकरीत आत्या, माझ्या आत्या असतील, सर्वच टाळकरी आणि सर्व बसलेल्या गुणीजन मंडळी सर्वांना माझा सप्रेम जय हरी। तसेच या आजचं कीर्तन कधी पण आपल्याला जर आठवायचं असेल किंवा बघायचं असेल तर ते जागृत ठेवण्यासाठी या ठिकाणी यूट्यूब चॅनल आलेलं आहे। त्यांचं नाव संकेत महाराज वाळुंज, त्यांचं यूट्यूब चॅनल या ठिकाणी आलेले आहे, त्यांचे सुद्धा धन्यवाद। सावंत महाराज असतील, तसेच आमच्या भागात आपल्याच भागातील थिगळे बाबा असतील, माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने सगळे अधिकाराने मोठे सर्व मंडळी, सिस्टीमवाले काका सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन माझे गुरुवर्य हरिभक्त परायण, ज्यांच्याकडे मी काही वर्ष शिक्षण घेतलं, हरिभक्त परायण गोरख महाराज आहेर, त्यांच्याकडे शिक्षण घेतलं। तसेच आता ज्यांच्याकडे मी शिक्षण घेत आहे, बीड जिल्ह्याच्या भूषण गान गोकिळा म्हणून ज्यांना ओळखलं जातं, हरिभक्त परायण साध्वी सोनाली दिदी करते, दिदींच्या ठिकाणी आज मी शिक्षण घेत आहे। दिदींच्या चरणी नतमस्तक होते, ज्यांच्या पुण्याईमुळे मी कीर्तनाला लागले, माझे आजोबा कैलाशवासी सखाराम बाबा कोंडार, बाबांच्या चरणी नतमस्तक, तुम्हा सर्व माय बापांच्या चरणी। आणि आता सेवेला सुरुवात। विठ्ठल 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 ज्यांचा अभंग सेवेसाठी घेतला आहे, अशा नाथांचा अधिकार जर आपण जाणून घेतला तर माझ्या नाथांचा अधिकार ऐका दादा।
की नाथ महाराज या संप्रदायामध्ये कोणत्या ठिकाणी आहेत. संत बहिणाबाई वर्णन करतात. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. नामातयाचा किंकार जेने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. माझे माऊली ज्ञानोबा वारकरी संप्रदायाचा भक्कमपणे पाया बनले. माझे जगद्गुरु तुकोबाराया वारकरी संप्रदायाचा कळस बनले. तर माझे नाथ महाराज वारकरी संप्रदायाचा भक्कमपणे आधारस्तंभ बनले. नाथांनी बरेच काही ग्रंथ या वारकरी संप्रदायाला दिलेले आहेत दादा. पण त्या अगोदर सांगेन मी तुम्हाला, ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचे पान देखील हलू शकत नाही. वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता राहिली अनंता मग कोठे. ज्याच्या सत्तेशिवाय तुम्ही आम्ही चालू शकत नाही, ज्याच्या सत्तेशिवाय तुम्ही आम्ही बोलू शकत नाही, असा तो विश्वव्यापक भगवान परमात्मा माझ्या नाथांच्या घरी 36 वर्ष राबलाय दादा. पण माझ्या देवाचा स्वभाव आहे, घेसी तेव्हा देसी ऐसा सशी उदार. दिल्या घेतल्याशिवाय तो कुणाचं काम करत नाही. मग नाथांच्या घरी 36 वर्ष राबलाच कसा? त्याचं कारण आहे, नाथांचे पूर्वज भानुदास बाबा त्यांना शब्द दिला होता, तुम्ही दाखवली मला माझी पंढरी म्हणून करीन तुमच्या घरची चाकरी. तेव्हा शब्द दिला होता. तो शब्द पूर्ण करण्यासाठी व्याजासहित पूर्ण केला माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्यानी. आणि नाथांच्या घरी राबलाय माझा भगवान परमात्मा. कावडीने पाणी भरतोय. द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. पाणी वाही हारी कावडीने, पाणी वाही हारी कावडीने. श्रीखंड्या चंदन श्रीखंड्या चंदन श्रीखंड्या चंदन उगळोनी करी. नाथांच्या घरी 36 वर्ष राबला माझा भगवान परमात्मा. अशा नाथांचा अधिकार सांगेन मी तुम्हाला. नाथ महाराजांनी या वारकरी संप्रदायासाठी अनेक ग्रंथ दिले. एकनाथी भागवत दिलं, एकनाथी हरिपाठ दिलं, असे बरेच. पण नाथांचे काही कूट अभंग आहेत, ते माणसाच्या मनामध्ये रुचणार नाही, पचणार नाही, माणसांच्या डोक्यावरून जाईल. म्हणून नाथ महाराजांनी भारुडाची रचना केली. भारुडाची रचना अगदी सोप्या भाषेत की पचन रुचल असे लोकांना. कसे? या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो बयो. मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो. येडका पचन केवळ पंचानन, येडका पचन केवळ पंचानन, येडका पचन केवळ पंचानन, येडका पचन केवळ पंचानन. अगगगग विंचू चावला, विंचू चावला, करू विंचू चावला, करू विंचू चावला. दारुडवयाचा दारुड, दारुडवयाचा दारुड, दारुडवयाचा दारुड, दारुडवयाचा. सुंदर भारुडाची रचना नाथांनी केली. आणि ही भारुड माणसांना पचतात, रुचतात, कळतात सुद्धा. अगदी सोप्या भाषेत आहेत की नाही? असे नाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये काय सांगतात? आवडीने भावे
हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. की आवडीने त्या देवाचं नाव घे. पण दादा, प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते. लहान मुलांची आवड वेगळी, महिलांची आवड वेगळी, पुरुषांची आवड वेगळी, संतांची आवड वेगळी आणि माझ्या देवाची आवड वेगळी. लहान मुलांना काय आवडते? खोड्या करायला माझ्या लहान मुलांना आवडते. एकदा मी कीर्तनाला गेले आणि एका आजीने मला चहा पिण्यासाठी घरी नेले. आजी म्हणतात, ताई, आमचा पप्पा एवढा हुशार आहे, एवढा हुशार आहे, दररोज कीर्तन ऐकायला जातो आणि महाराजांच्या जवळ जाऊन बसतो. मी म्हटलं, लयच आजीचं कौतुक चाललंय, मी पण जाऊन बघावं पप्पा नेमकं कुठं बसतो, कीर्तनच ऐकतो का. जाऊन पाहिलं मी. जसं आजीने सांगितलं त्या पद्धतीने पप्या महाराजांच्या जवळच बसला होता. पण महाराजांच्या जवळ ना गुळाची ढेप होती. कसली ढेप? गुळाची ढेप होती. तो पप्या काय करायचा, ती गुळाची ढेप फोडायचा, त्यातला मोठा कडा घ्यायचा, मोठा स्वतःकडे ठेवायचा, छोटा कडा महाराजांकडे द्यायचा. असं करता करता सगळी ढेप त्याने संपवली आणि चिकट हात झालेले होते सगळे. आता पाणी तर नव्हतं हात धुवायला, उठून कसं जावं, लोक ओरडतील म्हणून त्याने काय केलं असेल बरं, महाराजाच्या धोतराला हात बसला. एवढी खोडकर लेकरं असतात. पण दादा, आपल्या लेकरांनी खोड्या करावं नवल नाही. विश्वाच्या मालकांनी खोड्या केलं आणि यशोदा मैयाला म्हणावं लागलं, हाती घे ओ निया काठी, शिकवी ते जगा जेठी, यमुनेची माती खाशी का का का, यमुनेची माती खाशी का 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 बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, हो खोड्या नको करू माझे बाबा. यशोदा मैयाला म्हणावं लागलं, अरे खोड्या करू नको. मग आपल्या लेकरांनी खोड्या केलं नवल काय दादा. ही झाली लहान लेकराची आवड. महिलांना काय आवडतंय? महिला मंडळ तुम्ही सांगा ना, काय आवडतंय? हा, सोनं. संक्रांत जवळ आली की बाप्पाच्या पाठीमागेच लागतात. ह्या संक्रांतीला मला 5 तोळ्याची नथ घेऊन द्या. किती तोळ्याची? 5 तोळ्याची. अगं मागच्या सणाला घेतली होती ना, तरी पण 5 तोळ्याची नथ पाहिजे. हट्ट करतात महिला मंडळ. पण आपल्या महिला मंडळांना सोनं आवडते नवल नाही. पण जी लक्ष्मी माता जगाला सोन्याचं दान करते, वाटप करते, त्या सीतामाईला सुद्धा सोन्याच्या हरणाचा मोह झाला होता. किती किती मृगाचे लक्षण मी त्यागनु, त्या मृगास धरणे अशक्य केसे म्हणू, मजसाठी मोडिले आपण शांतर धरू, जा त्वरा त्वरा मी पृष्ठी बांधिते, भातारा मज आणून द्या हो हरिण अयोध्या नाथा. त्या हरणाचा मोह झाला सीतामायेला आणि सीतामायेने प्रभू रामचंद्रांना सांगितलं की तो हरिण, ते सोन्याचं हरिण मला आणून द्या. मग आपल्याला सोनप्रिय असणारच, त्यात नवल नाही. आता पुरुषांना काय आवडतं ऐका. चौकात बसणं, इस्त्रीचे कपडे घालणं आणि मोठ्या गप्पा, फाडून टाक कापून खाईन, आणि घरी गेल्यानंतर बायको पुढं म्याव. आपला पुरुषांना आवडते. शौर्याच्या गप्पा पुरुषांना. माझ्या संतांना काय आवडते? माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी, ही माझ्या संतांना आवडणारी गोष्ट आहे. आता मी तुम्हाला लहान मुलांची आवड सांगितली, महिलांची सांगितली, पुरुषांची सांगितली, संतांची सांगितली. आता माझ्या देवाला काय आवडतंय? अभंगाचं प्रथम
आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. त्या हरीचं नाम आवडीने भावाने घेतलेलं हे माझ्या देवाला आवडणारी गोष्ट आहे. आणि जर तुम्ही अखंड त्या देवाचं चिंतन केलं ना तर तुमच्या जीवनातील चिंता, तुम्ही जे काळजी करता तुमच्या जीवनामध्ये, त्या सगळ्या काही चिंता नष्ट होऊन जातील. सांगेन तुम्हाला दादा, या भारताच्या पवित्र भूमीमध्ये साधू संतांचं प्रागटीकरण झालं. साधू संत या पवित्र भूमीवरती जन्माला आलेत. साधू संत जन्माला आलेत यात नवल नाही. पण विश्वाचा मालक त्याने सुद्धा या पवित्र भूमीवरती जन्म घेतला अवतार कार्य करण्यासाठी. या ठिकाणी साधू संतांचं प्रागटीकरण झालं भारतामध्ये, पण त्यात मध्ये महाराष्ट्रामध्ये ही पवित्र भूमी, एवढी भूमी पवित्र आहे. काकडात सुद्धा वर्णन केलं आहे. पवित्र ते कुळा पावन तो देशा, पवित्र ते कुळा पावन तो देशा, तेथे हरीचे दास जन्म घेते. तेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र ते कुळा पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेसी. ही भूमी पवित्र आहे. का पवित्र आहे? जेथे हरीचे दास, या ठिकाणी साधू संतांनी या ठिकाणी जन्म घेतला. साधू संत या भूमीवरती अवतार कार्य त्यांचं झालेलं आहे. सांगेन तुम्हाला, या देशाचं राष्ट्र कुठलंही असू द्या, या देशाचं नाव जर उंच करणारी माणसं किती असतील तर 3. आणि याच देशाचं जर नाव खाली करायचं असेल, त्याची मानहानी करायची असेल तर ते माणसं सुद्धा 3 असतात. या देशाचं नाव उंच करणारी 3 माणसं, सती, संत और शूर. आणि देशाची मानहानी करणारी लोक, कपटी, कायर, क्रूर. सांगेन तुम्हाला, क्रूर म्हणजे ज्यांच्या अंतकरणामध्ये दया नाही, प्रेम नाही, अशी माणसं क्रूर. कायर म्हणजे भ्याड, कुठलंही संकट आलं की पळून जायचं, अगदी भित्री माणसं, त्यांना म्हणतात कायर. आता कपटी म्हणजे पोटात एक आणि ओठात एक, अशी कपटी माणसं. महाभारतामध्ये असा एक कपटी माणूस होऊन गेला. अरे दुर्योधनाचा तर त्याने नाशच केला, पण आज त्याचं नाव सुद्धा कोणी घेत नाही. नाव त्याचं काय, झोपल्यात तर नाही? काय नाव त्याचं? शकुनी. शकुनी आहे का इथं कोणी? शकुनी कधी नाव घेतो का आपण त्याचं? आपल्या मुलांचं तरी नाव ठेवतो का आपण शकुनी? नाही दादा. पूर्वीचे लोक जर रस्त्याने चालताना जर सोनं दिसलं ना एखाद्याला तर ते सोनं उचलायचे. विश्वासू लोक होते बरं, ते सोनं उचलायचे आणि ज्याचं आहे त्याला नेऊन द्यायचे. आता 20 रुपयाची नोट जरी पडली तरी खिशात घालते, देते का नेऊन? मला सांगा दादा, घरामध्ये कपाट का आली? का आली घरामध्ये कपाट? माणसं कपटी झाली म्हणून घरात कपाट आली. पूर्वीच्या काळी सोनं चोरीला जात नव्हतं, पण सोनं कशामध्ये असायचं? उतरंडी असायची. त्या उतरंडीमध्ये सोनं असायचं.
माणसं विश्वासू होती म्हणून चोरी जात नव्हतं, कपटी नव्हती. आता घरात कपाट येऊन त्याला लॉक लावून तरी पण चोरीला जाते. कपटी माणसं. पण दादा, माणसांचं मन कसं असावं? गंगेच्या पाण्यासारखं निर्मळ असावं. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, भगवंत जान तया जवळी. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, भगवंत जान तया जवळी. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, भगवंत जान तया जवळी. भगवंत जान तया जवळी. ज्याचे जवळी देव भक्तिभावी उभा, ज्याचे जवळी देव भक्तिभावी उभा, स्वानंदाचा गाभा दया दिसे, स्वानंदाचा गाभा दया दिसे. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, भगवंत जान तया जवळी. भगवंत जान तया जवळी. ज्याचे जवळी देव भक्तिभावे उभा, स्वानंदाचा गाभा तया दिसे, स्वानंदाचा गाभा तया दिसे. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, भगवंत जान तया जवळी. माणसाचे मन गंगेच्या पाण्यासारखे निर्मळ असले पाहिजे, तेव्हा कुठे जगाचा मालक आवडता येतो आपल्याला. सांगितलं मी तुम्हाला, कपटी कायर कुणाला म्हणावं. आता सती, संत आणि शूर. हे सती, संत, शूर हे तीन लोक जगाचं नाव, देशाचं नाव मोठं करणारे आहेत. सती म्हणजे काय? सती दादा, आपण नारी शक्ती. एकदा ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करण्यासाठी बसले होते. नारदजी म्हणतात, बाबा तुम्ही ही कोणती वस्तू निर्माण करतात? अगदी कोमल, नाजूक, तिला काटा जरी टोचला ना तरी तिला त्रास होईल अशी कोणती वस्तू आहे ही? तिचा पुतळा पाहिला तर ब्रह्मदेव म्हणतात, नारदजी ही ना एका स्त्रीची वस्तू आहे, एक स्त्री आहे. नारदजी म्हणतात, बाबा अहो तुम्ही जर एखादा पुरुष तयार केला असता तर त्याने पहाड खोदलं असतं त्या ताकदीचं. कारण पुरुषात मध्ये एवढी ताकद असते की पहाड खोदण्याची ताकद आहे. ही नाजूक स्त्री काय करणार या सृष्टीमध्ये? ब्रह्मदेवजी म्हणतात, नारदजी कळतं मला की पुरुषा एवढ्या ताकदीचं स्त्री काम करू शकत नाही, पण ऐका ना, या स्त्रीमध्ये एवढं सामर्थ्य आहे ना, एवढी ताकद आहे ना की तिच्यासोबत सर्वांना चालून घेणारी, तिच्यासोबत तिच्या विचारांना समोर सगळ्यांना नेणारी ही एक स्त्री आहे. ती स्त्री काय कमी नाही. ऐका, आपण स्त्री आहोत पण नुसत्या घरामध्ये कामं करणाऱ्या स्त्री नाही दादा. आपल्यामध्ये ताकद आहे. काय ताकद आहे? जर एखादं आपल्या घरावरचं संकट जर आलं तर दुर्गा म्हणून तिथे उभं राहण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. भवानी म्हणून उभं राहण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. आपण त्याच घरच्या लक्ष्मी आहोत. आपण नारी नाही, आपण नरनारायणी आहोत. आपल्यामध्ये ताकद कमी नाही. सांगेन मी तुम्हाला, अरे एवढे महान योग पुरुष या भूमीवरती जन्माला येऊन गेले. कुणामुळे? त्या नारी शक्तीमुळे. तिने जन्माला घातले म्हणून योग पुरुष साधू संत या भूमीला मिळाले दादा. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद. अरे देवाला सुद्धा अवतार कार्य करण्यासाठी आईचीच गरज लागली, आईच्याच कुसाची गरज लागली. ही नारी शक्ती, एवढी ताकद आहे ना या नारी शक्तीमध्ये. सांगेन तुम्हाला, अरे नारदजींना भूक लागली होती. भूक 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 करत करत
अनुसया मातेच्या अत्रि ऋषींच्या आश्रमाजवळ आले आणि आवाज दिला, भिक्षां देहि माय, भिक्षा दे, आई भिक्षा वाढ. तर अनुसया माता बाहेर येतात, पाहतात, नारदजी, गुरुदेव, आहो तुम्ही? हो आई, आई मला खूप भूक लागली, काहीतरी दे. अगं 6 महिने झाले माझ्या पोटाला भूक लागली, ती माझं पाठलागच सोडत नाही, काही करून मला काहीतरी खायला दे. अनुसया माता म्हणतात, नारदजी, असं एक फळ मी तुम्हाला देते की त्या फळानं तुमची भूकच गायब झाली पाहिजे. खरंच आई, असं फळ असतं? हो. अनुसया माता आतमध्ये गेल्या, एक फळ घेतलं, पतीचं ध्यान केलं, ते फळ बाहेर आणलं, नारदजींना खाऊ घातलं. एका मिनिटाच्या आत नारदजींची भूकच पळून गेली. नारदजी म्हणतात, आई, अगं असं काय केलं तू की माझी भूक पळून गेली? अनुसया माता म्हणतात, नारदजी, मी एक पतिव्रता स्त्री आहे, त्या पतिव्रतेची ताकद माझ्यामध्ये आहे, त्यामुळे तुमची भूकच नष्ट झाली. हे ऐकलं आश्चर्य झाले नारदजी आणि एकच भजन करू लागले. नारदजीचं नारायण नारायण भजन सोडूनच दिलं, फक्त एकच, अनुसयेसारखी पतिव्रताच नाही, अनुसयेसारखी पतिव्रताच नाही. सगळ्या त्रैलोक्यामध्ये भ्रमण करत असताना नारदजी एवढंच भजन करायला लागले. कैलासामध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू होता. पार्वती माता, सरस्वती माता, लक्ष्मी माता, अनेक देव्या त्या ठिकाणी आलेल्या होत्या आणि या नारदजींचं हे भजन ऐकलं. अनुसयेसारखी प्रतिव्रताच नाही. पार्वती माता म्हणतात, अरे कोण आहे? आवाज तर ओळखीचा वाटतोय, पण देवाचं भजन सोडले आणि कोणत्या स्त्रीचं भजन करतात? बोलवलं, ओ शेंडीवाले बाबा, इकडे या. कुणाचं भजन करता? डोकं बिकं फिरलं का तुमचं? नारदजींचं देवाचं भजन सोडलं आणि पतीत एका स्त्रीचं भजन करायला लागले. कुणाचं भजन करता? म्हणे अनुसयेसारखी पतिव्रताच नाही. म्हणे अनुसयेसारखी पतिव्रता नाही. माझ्यापेक्षा, आमच्यापेक्षा या सृष्टीमध्ये अजून कोणीच श्रेष्ठ पतिव्रता? मग ही कोण आहे? नारदजींनी सांगितलं, तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, तुमच्या तिघींचे धातूचे पुतळे. तिने तिच्या पाया डाव्या करंगईत बांधलेले आहेत. हे शब्द ऐकले तिघींच्या भुवयाच उंच झाल्या. नारदजी निघून गेले. भगवान भोलेनाथजी आले. पार्वती माता रुसलेल्या होत्या. जस्तेच्या घरी जस्तेच्या देव्या रुसलेल्या होत्या. आता रुसण्या फुगण्याचे क्लास का आपल्याला लावा लागतात का? हा, याचे क्लास लावायला लागत नाही. कसं रुसायचं, कसं फुगायचं आपल्याला सांगावंच लागत नाही, ते बरोबर आपल्याला जमते. तसं पार्वती माता रुसून बसल्या आणि भोलेनाथजी आले. पार्वती मातेला पाहिले, अरे 12 वाजले, तोंडावर 12 वाजलेले दिसतात. पार्वती मातेला विचारलं, काय झालं? स्वामी, आमच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता या सृष्टीमध्ये आहे. आम्हाला वाटलं आम्हीच श्रेष्ठ पतिव्रता आहेत, पण आमच्यापेक्षा कोणी नसेल. पण तुम्ही एक काम करायचं. नारदजींना भजन करत होते अनुसया मातेचं, त्या अनुसयेचं तुम्ही पतिव्रता भंग करायचं. महादेव म्हणतात, पार्वती, अगं वेडी झाली का काय? एखाद्याचं पतिव्रता भंग करणं सोपं आहे का? काही पण करा, पण स्त्री हट्ट पुढं काय चालतं का? स्त्री हट्ट, बाल हट्ट, राज हट्ट, काही करा, पण तिचा पतिव्रता भंग करा. आता श्री हट्टामुळे निघाले महादेवजी. गेले अनुसया मातेच्या आश्रमाजवळ गेले. तिनेही देवता पण साधूच्या वेशामध्ये गेले. तिथे जाऊन उभे राहिले आणि आईला हाक मारली, आई भिक्षां देहि माई, भिक्षां देहि. आई भिक्षा वाढ, तुझ्याकडे आम्ही भिक्षा मागण्यासाठी आलेलो आहोत. अनुसया माता बाहेर आल्या. थांबा इथेच, मी भिक्षा घेऊन येते. आई, आम्हाला अशी भिक्षा नको, आम्हाला नग्न अवस्थेमध्ये भिक्षा पाहिजे. नग्न अवस्थेमध्ये टपटप धारा लागल्या अनुसया मातेच्या डोळ्यातून. अरे, नग्न अवस्थेमध्ये भिक्षा मागणारे माझ्याकडे साधू आलेत. अरे, हे काय साधे महात्मे नाही. डोळे लावले, ध्यान केलं तर ब्रह्म विष्णू महेश समोर दिसले. त्या ठिकाणी समोर दिसले. अनुसया माता म्हणतात, नक्कीच हे तिन्ही देवता माझी परीक्षा पाहण्यासाठी आलेले आहेत. थांबा, मी तुम्हाला लग्न अवस्थेमध्ये भिक्षा वाढते. अनुसया माता घरात गेल्या. आपल्या पतीच्या कमंडलामधून पाणी घेतलं, हातावर पाणी घेतलं, ध्यान केलं आणि ते पाणी त्यांच्या अंगावरती
शिंपडलं. मोठे देवता छोटे बालक झाले. त्या बालकांना घेतलं आणि पाळण्यात ठेवलं. नारदजी तिथेच होते. नारदजींनी पाहिलं, भारत नारी के शक्ती महान, भारत नारी के शक्ती महान 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 महान, हार गए भगवान, जिससे हार गए भगवान, ओ जिससे हार गए भगवान। भारत नारी की शक्ति महान, भारत नारी की शक्ति महान, हार गए भगवान, हार गए भगवान। ब्रह्मा हारे विष्णु हारे, ब्रह्मा हारे विष्णु हारे, भोले बाबा हारे, भोले बाबा हारे। भारत नारी की शक्ति महान, भारत नारी की शक्ति महान महान महान, हार गए भगवान, ओ हार गए भगवान, ओ हार गए भगवान। भारत नारी के शक्ती महान। नारदजींनी पाहिलं आणि नारदजी पुन्हा कैलासावरती गेले. इकडे तिन्ही पण देवता टेन्शन मध्ये होत्या. ही लक्ष्मी पार्वती माता लक्ष्मी मातेला फोन लावायच्या. हॅलो, आले का तुमचे? ती म्हणते अजून तर नाही आले. तुमचे आले का? म्हणे नाही आले. पार्वती माता म्हणतात आमचा देव तर एवढा भोळा आहे ना, जिथं जाईल तिथंच बसतो. लक्ष्मी माता म्हणाल्या आमचं सुद्धा त्याला काहीच कळत नाही. सरस्वती माता म्हटल्या आमच्या देवाला तर 4 तोंड आहेत, कुठल्या रस्त्याला जाईल सांगताच येत नाही. तिन्ही जणी टेन्शनमध्ये आल्या. नारदजी आले. कैलास पर्वतावरती भ्रमण करत असताना भजन करू लागले. भारत नारी के शक्ती महान, हार गए भगवान. यांनी ऐकलं ते भजन आणि म्हटलं अगं पेटवणार आलं. ए इकडे बोलवलं. नारदजींना विचारलं, नारदजी आमचे पतिदेव अजून का नाही आले? नारदजी म्हणतात मला काय माहित. काय झालं त्यांचं? मला काहीच माहित नाही. सगळं कोड्यात बोलणं चालू झालं. बरं मग ते येतील का नाही आता सांगू शकत नाही. नारदजी तुम्ही तरी काहीतरी करा ना. साधू महात्मा असल्या भानगडीत पडत नाही. नारदजींचं कोड्यामध्ये बोलणं चालू झालं. तिघींना टेन्शन आलं. तिघींनी पण ठरवलं काही करायचं, आपल्या पतींना घेऊन यायचं. म्हणून गेल्या अनुसया मातेच्या महालात अत्रि ऋषींच्या आश्रमामध्ये आल्या आणि तिथे आल्याच्या नंतर हाक मारली, आई आमचे पती आम्हाला वापस कर. अनुसया माता म्हणाल्या घेऊन जा, पाळण्यामध्ये आहेत घेऊन जा. तिघी पण आल्या. सगळे सारखे दिसतात. लहान मुलं कसे दिसतात? सगळे सारखे दिसतात. त्या पाळण्यामध्ये तिन्ही देवता ठेवलेले. लक्ष्मी माता पुढे गेल्या आणि मधले होते महादेवजी, मधले होते विष्णूजी. विष्णूजींना उचललं पार्वती मातेने. पार्वती मातेला विष्णूजी म्हणतात अगं पार्वती सोड, मी विष्णू आहे, सोड मी विष्णू आहे. पण बोलता येत नव्हतं म्हणून काय करायला लागले, हातपाय तडफडू लागले. आणि लहान लेकरांना जर सोडलंच नाही ते दुसरा कार्यक्रम करतं रडण्याचं, मोठमोठ्याने आरडतं. तरी पण सोडलं नाही तर तिसरा कार्यक्रम काय करतं तिसरा कार्यक्रम करतं शिव आणि शी. सगळं तिसरा कार्यक्रम झाला. लक्ष्मी पार्वती माता म्हणतात अरे रे हे माझं नाही. परत मागं आल्या. दुसरी घ्यायची. लक्ष्मी गेली की महादेवाला उचलायची, पार्वती गेली की विष्णुदेवाला उचलायच्या. असं बरेच वेळा झालं. तिघींनी हात जोडले, आई आम्ही हारलो ग तुझ्या पुढे. तुझ्यासारखी पतिव्रता श्रेष्ठ स्त्री या जगामध्ये नाही. आम्हाला आमचे पती वापस कर. म्हणून तिने त्या देवांच्या दया आली आणि अनुसया मातेने पुन्हा पाणी घेतलं, त्या बालकांवर शिपडलं. छोटे बालक पुन्हा देवता झाले. त्यावेळेस
भोलेनाथजी म्हणाले, आई अगं नग्न अवस्थेमध्ये तू आम्हाला भोजन तर दिलं, पण तुला काय पाहिजे ते सांग. अनुसया माता म्हणतात की तुम्ही एका रूपाने माझ्याकडे राहताल असं काहीतरी मला द्या. म्हणून ब्रह्म विष्णू महेश ही मूर्ती, दत्तरायांची मूर्ती त्या ठिकाणी अनुसया मातेजवळ राहिले. मला आता याच्यातून एकच सांगायचं आहे तुम्हाला की या नारी शक्तीमध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे की तीन देवांना एकत्र करणारी म्हणजे ही नारी शक्ती आहे. सती, संत और शूर. सती सांगितलं मी तुम्हाला, शूर अरे आपल्या गळ्यात टाळ, भाळावर बुक्का, कपाळावर कुंकू, दारात तुळस, मंदिरावर कळस. महिलांच्या नाकातली नथ, पुरुषांच्या ओठावर मिशी. आज कुणामुळे जिवंत आहे? केवळ आणि केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे आज आपण जिवंत आहे. दादा आज आपलं अस्तित्व आज या ठिकाणी टिकून आहे कुणामुळे? राजांमुळे. कुणी म्हणत असतील की महाराजांचा लढा इंग्रजांच्या, मुघलांच्या विरोधातला होता, पण काढून टाका डोक्यातून, माझ्या राजांचा लढा अरे आपल्यासाठी होता. महाराज म्हणत होते अरे सत्ता कुणाचीही असू द्या, पण माणसाला माणसासारखं वागवा, जनावरासारखा माणसाला वागणूक देता. अरे गुलामगिरीचा त्रास काय असतो? एखादी सासू सुनबाईला त्रास देते, त्या सुनबाईला किती त्रास होतो ना, कधीतरी तिचा अभ्यास तुम्ही अभ्यासा, त्या गुलामगिरीचा त्रास काय होतो. आणि मुघलांचे लोक आपल्यासारख्या लोकांना त्रास देत होते. अरे हे कुठंतरी थांबलं पाहिजे, म्हणून महाराजांनी लढा उचलला. हातामध्ये तलवार घेतली, मुठभर मावळे होते. आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी, आपलं अस्तित्व वाढवण्यासाठी, आपलं अस्तित्व या जगाला दाखवण्यासाठी ही काही सोपी गोष्ट नाही दादा. अरे मुठभर मावळे होते, तलवार घेतली आणि आई भवानी मातेला प्रार्थना केली, उदे गांबाबाई आई, 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 उदे छत्रपती शिवाजी महाराजांनी लढले, त्यामुळे आज आपण या ठिकाणी उभे आहोत. या ठिकाणी मी आज कीर्तन करत आहेत, तुम्ही या ठिकाणी बसले आहेत, कोणी गायन करत आहेत. फक्त त्यांचे उपकार आपल्यावरती आहे दादा. एक वेळेस मुलगा बापाचं नाव लावायला विसरेन, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो घरामध्ये लावायला विसरणार नाही. एकदा काय झालं, असे रस्त्याने एक मुलगी चालत होती, तिच्या पाठीमागे 4-5 मुलं लागली. ती पळत धावत चालली होती, रात्रीचा 12ची वेळ होती. पळत चालली आणि एका घरामध्ये तिला उजेड प्रकाश दिसला आणि त्या प्रकाशामध्ये तिला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. ती त्या घरामध्ये घुसली, काहीच विचार न करता की घरामध्ये कोण असेल का, कोण काही करेन का मला, काहीच विचार न करता घरामध्ये घुसली. ते मुलांनी तिला पाहिलं नाही, ते मुलं पुढे निघून गेले. एक मुलगा त्या घरामध्ये होता, त्या मुलाने विचारलं, अगं तुझ्या पाठीमागे मुलं लागले होते, ते मुलं आहे, मी सुद्धा मुलगा आहे, ते काही करू शकतात, मी पण काहीतरी करू शकतो, मला पण करता येऊ शकतं, पण तू का घुसली माझ्या घरामध्ये? तर तिने एकच सांगितलं, मी हा विचार नाही केला की घरामध्ये कोण असेल, मला काही करू शकेन. मी घरामध्ये एकाच कारणाने घुसला, या घरामध्ये मला राजांचा फोटो दिसला, म्हणून मी विश्वासाने घरामध्ये घुसले. मग मला सांगा दादा, छत्रपती शिवाजी महाराजांनी एक ताकदीने लढले, अगदी त्यांचं अस्तित्व मोठं केलं, त्यांचं नाव जरी घेतलं तरी आपल्या अंगावर काटे शहारे उमटतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार काही कमी आहेत का आपल्यावर? सती, संत आणि शूर मी सांगितलं, शूरवीर कसा असावा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. आता संत मी तुम्हाला समजून सांगते. संत म्हणजे काय? बऱ्याच संतांकडे जर आपण पाहिलं तर प्रत्येक संतांच्या चरित्रातून काही ना काही बोध आपल्याला मिळते. ज्ञानोबाऱ्यांकडे पाहिलं तर ज्ञानाचं वाटप आपल्याला मिळते, कारण माऊली ज्ञानोबाऱ्या जगाला ज्ञानाचं वाटप करतात. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, मरुनिया शरण जावे बा माझ्या
वर. ज्ञानोबारांकडे पाहिलं तर ज्ञान आपल्याला मिळते. सावता महाराजांकडे पाहिलं तर कर्म आपल्याला शिकून जाते की माणसाने कर्माला प्राधान्य दिलं पाहिजे. सावता महाराज एवढे महान संत की सावता बाबांनी अगदी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी याच्यामध्ये माझा भगवान परमात्माला पाहिलं. पूर्वीचे लोक फार गोड भजन म्हणायचे सावता महाराजांबद्दल. या रे साधू संतांनो या सर्व पळत आनंदाची वार्ता आहे सावत्याच्या मळ्यात. सावता माळी मोठ मोठ करी झाला पंढरीचा पांडुरंग सावतेच्या मळ्याला. सावता महाराजांनी जीवनामध्ये कर्माला प्राधान्य दिलं म्हणून पंढरीचा पांडुरंग सावतेच्या मळ्याला आला. सावता महाराजांकडून कर्म शिकलं जातं. तुकोबारांकडून त्याग त्याग माणसाने कशाचा करावा हे माणसांकडून त्या तुकोबारांकडून शिकलं जातं. आणि प्रेम ही गोष्ट माझे देवाचे लाडके भक्त नामदेव महाराजांकडून शिकलं जातं. प्रेम या गोष्टीची प्रेम या शब्दाची उंची आपण कमी केली, त्याला आपण अपवित्र केलं. आपण जे प्रेम करतो ना ते स्वार्थापोटी करतो. पण एकदा गोपिकांचं देवावरचं प्रेम पहा. सांगेन तुम्हाला, वृंदावनामध्ये घेऊन जाते तुम्हाला वृंदावनातल्या काही गोष्टी. ज्यावेळेस गोपिका गप्पा मारत बसायच्या त्यावेळेस भगवान परमात्म्यांच्या लीलाचं वर्णन करायचं. कधी बलरामजी आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा गाया चारण्यासाठी वनामध्ये जायचे. त्या वनामध्ये गेल्याच्या नंतर संध्याकाळी घरी येताना भगवान परमात्मा अनेक लीला करायच्या. त्या लीलांचं वर्णन आणि देव तर इतका सुंदर आहे ना त्या सुंदरतेचं वर्णन सुद्धा. त्या गोपिका गप्पा मारायला बसल्या तर गप्पा मारत असताना देवाचं वर्णन करायच्या. सांगेन मी तुम्हाला, मी माझ्या शब्दामध्ये काहीतरी शब्द असे वाक्य तयार केले आहेत. जसं माझ्या बुद्धीला सुचेल तसं मी त्या ठिकाणी देवाच्या वर्णनाचा काही ना काहीतरी भाव मी त्या ठिकाणी मांडला. सांगेन तुम्हाला. खांद्यावरी घोंगडी हातामध्ये काठी. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचंय. खांद्यावरी घोंगडी हातामध्ये काठी. त्या काठीला शिदोऱ्याच्या गाठी. शिदोऱ्या म्हणजे काय? भाकरी. खांद्यावर घोंगडी हातामध्ये काठी. त्या काठीला शिदोऱ्याच्या गाठी. कमरेला पितांबर रंगीत माळा दंडावर. भरजरीत वस्त्र शोभते डोक्यावर. त्यामध्ये मोरपीस. अरे सुंदर बासरी ओठांवर. त्या बासरींचा मधुर ध्वनी कानावर. सांगा ना मला बसलेल्यांपैकी का परिणाम होणार नाही माझ्या गोपिकांवर? अहो गोपिका तर भुलल्या. गोपिका तर भुलल्या पण चालणाऱ्या गायी पण थांबल्या. यमुनेतील झळझळणाऱ्या पानाला सुद्धा वाटावं. अरे का माझ्या कानाने घर गाठावं? कळतंय ना तुम्हाला मी सांगितलेलं? का माझ्या कानाने घर गाठावं? यमुनेतील पानाला वाटावं की भगवान परमात्म्याने घरी नाही जावं, इथेच थांबावं. घरी गेल्याच्या नंतर गायींच्या पिल्लांना सुद्धा म्हणावं, अरे आला आमचा ग्वाल. बसलेल्यांपैकी आता तुम्ही मला सांगा, कसा आहे वारकऱ्यांचा नटखट गोपाल? कसा आहे? किती सुंदर आहे माझा देव. लावण्याचा गाभा 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 गाभा. त्रैलोक्याची शोभा विटेवरी उभा पंढरी. विटेवरी उभा पंढरी. विटेवरी उभा पंढरी. विटेवरी उभा पंढरी. माझ्या देवाचं सुंदर रूप. एवढं भान विसरून जाताना त्या देवाला पाहिलं तर सांगेन मी तुम्हाला, सांगेन तुम्हाला त्या देवाचं रूप जर पाहिलं ना तर पक्ष्यांना सुद्धा भान विसरून जावं. यमुनेतील वृंदावनातील गोष्ट मी सांगते तुम्हाला. एकदा भगवान परमात्मा वेणुवादन करत होते झाडाखाली. एक मयुरी आणि एक मोर. त्या ठिकाणी ते निसर्गरम्य वातावरण त्यांनी पाहिलं आणि नाचू लागले. आणि त्या निसर्गरम्य वातावरणामध्ये माझ्या भगवान श्रीकृष्णाची बासरी चालू झाली.
माझ्या देवाची बासरी अशी आहे ना, ती बासरी एवढी मधुर आहे, पण ती बासरी ना माझ्या राधाचं भजन करते. राधा राधा करी बासरी, कृष्ण येता झाली बावरी. हो राधा राधा करी बासरी, कृष्ण येता झाली बावरी. इतकी सुंदर बासरी, त्या राधेचं भजन करणारी ती सुंदर बासरी आणि त्या देवाचं सुंदर रूप. मयुरूने ते भजन ऐकलं, ती कानावरती बासरी गेली आणि धावत पळत कृष्णाजवळ आली. कृष्णाजवळ आली आणि पाहिले, भान विसरून गेली. काय करू बाई गा जीव वेडावला, काय करू बाई गा जीव वेडावला. सावळा मुरलीवाला अडवाला, सावळा मुरलीवाला सावळा मुरलीवाला अडवाला, सावळा मुरलीवाला अडवाला. काय करू बाई गा जीव वेडावला, काय करू जीव वेडावला. सावळा मुरलीवाला अडवाला, सावळा मुरलीवाला अडवाला. जीव वेडावला, काय करू बाई गा जीव वेडावला. कृष्णाला पाहिलं, भान विसरून गेली. परत नाचत नाचत मोराजवळ आली आणि सांगू लागली, ए मोरा, अरे ऐक रे, अरे मी ज्या देवाची बासरी ऐकली ना, ती बासरी तर सुंदरच आहे, त्या बासरीने मी तर भुलूनच गेले. भुलविले वेणू नादे, भुलविले वेणू नादे, भुलविले वेणू नादे, वेणू वाजविला गोविंदे. अरे भुलून गेली, ती बासरी ऐकली. अरे पण बासरी तर एवढी सुंदर आहे, पण तो देव सुद्धा एवढा सुंदर आहे ना. त्या देवाला पाहिलं, काय करावं काय सुचलं, मला तर काहीच सुचलं नाही बघ. मोर म्हणतो, माझ्यापेक्षा, अरे मी तर पक्ष्यांचा राजा, माझ्यापेक्षा सुंदर दिसणारा या जगामध्ये कोणीच नाही. अहंकार झालेला होता मोराला. पण तू एवढं वर्णन करते, बघू तरी तुझा देव किती सुंदर आहे. पण दादा, ज्याला अहंकार झालाय ना, त्याला देव दिसतो का? नाही दिसत. मोराला अहंकार झाला होता. जाऊन बघतो मोर, तर देव दिसत नाही. म्हणे कुठे जाऊ आता? गोकुळामध्ये जा, देवाचं दर्शन घे. पण अरे इतका सुंदर आहे तो देव. मोर जातो गोकुळामध्ये, सुंदर पिसारा फुलवतो, नाचतो, डोलतो, अवघं गोकुळ त्या ठिकाणी जमा होतं. पण देवाचं दर्शन काय त्याला होत नाही. महिनाभर चक्कर मारतं, पण घनश्याम दिसत नाही. तो म्हणतो, अरे काय उपयोग आहे माझ्या या जगण्याचा, माझ्या वागण्याचा? महिनाभर झाला या ठिकाणी मी चक्कर मारतोय, पण अजून मला देव दिसत नाही. जातो आणि सरोवरामध्ये उडी देतो, पण मयूरने अडवलं. ए मोरा, एक काम कर, बरसाण्याला जा, तिथे राधा आहे, त्या राधेला जाऊन विचार की मला देवाचं दर्शन कसं होईल. तिथे गेला मोरा आणि त्या राधेच्या महालामध्ये, त्या महालाच्या समोर जाऊन भजन करू लागला. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तो दिलदार है. राधा पळतच आली. ए मोरा, अरे काय झालं, का नाचतो, का रडतो? त्या मोराने सांगितलं, राधा ताई, राधा राणी, अगं त्या कृष्णाचं, त्या कान्हैयाचं मला दर्शन करायचं आहे, पण तो देवच मला दिसत नाही ग. अगं अहंकार झाला होता मला सौंदर्याचा, पण अहंकार गळून पडला आता माझा, तरी पण मला देव का दिसत नाही? राधेने एकच सांगितलं, तिथे गेल्याच्या नंतर देवाच्या दाराजवळ जा आणि तिथे राधा नावाचं भजन कर. मोर म्हणते, देव दिसेल ना? हो दिसेल. गेला मोर, गेला गोकुळामध्ये गेला आणि त्या ठिकाणी भजन करू लागला. अग राधे ग, तुला पुसतो गडीवाला. अग राधे ग, तुला पुसतो गडीवाला. अग राधे
जगाचा मालक धावत पळत आला. कुठे माझी राधा, कुठे? तो मोर म्हणतो, देवा राधा नाही, मी आहे. अरे तू नाही, राधा कुठे? पण राधा का पाहिजे? अरे रे मेरी जान है राधा, तेरे पे कुर्बान है राधा. राधा तर माझा जीव आहे, माझा प्राण आहे. राधा कुठे? मोर म्हणते, राधा तर नाही, पण राधेने मला पाठवलेलं आहे. देवा, अरे महिना झाला चक्कर मारतोय मी तुझ्यासाठी, पण तू दिसत नाही आणि राधेचं नाव घेतलं तर पळतच आला. त्या मोराचं ती दया आली देवाला माझ्या. कन्हैया म्हणतात, मोरा, अरे महिनाभर तुला चक्कर मारायला लावलं, खूप त्रास झाला का रे? आता तुला काय पाहिजे ते सांग. देवा, माझा उद्धार होईल असं काहीतरी मला द्या. भगवान म्हणतात, थांब. एक मोर पीस घेतलं आणि आपल्या डोक्यावर धारण केलं. सांगितलं, महिनाभर तुला चक्कर मारण्याची शिक्षा, मी तुझा मोर पीस आयुष्यभर माझ्या डोक्यावर त्याचं भार घेऊन मी चालेन. आणि या मोर पिसानं आधी एक माझ्यावर रंग चढेल आणि या मोर पिस माझ्या डोक्यावर मी धारण केलं, याचं वरदान तुला प्राप्त होईल. मोर आनंदी झाला. याच्यातून मला सांगायचं, देवाचं सुंदर वर्णन तर आहे, पण नाथ महाराज आपल्याला या अभंगातून सांगतात की तुम्ही भजन करायचं, पण कसं? आवडीने भावाने भजन करायचं. या मोराला अहंकार तर झाला होता, पण त्या देवाला पाहिलं, त्याचा अहंकार जळून गेला आणि त्या भगवान परमात्म्याच्या नामामध्ये तो विलीन होऊन गेला, अगदी भाव विसरून गेला. मोर म्हणतो, देवा, मयुरीने सांगितलं होतं तू एवढा सुंदर आहे, पण त्याच्यापेक्षा अधिक पट तू किती सुंदर आहे. विठ्ठल विठ्ठल मी सांगत होते तुम्हाला, प्रत्येक संतांच्या चरित्रातून काही ना काहीतरी बोध आपल्याला घ्यायला मिळतोय. ज्ञानोबारायांकडून ज्ञान, सावता महाराजांकडून कर्म, जगद्गुरु तुकोबारायांकडून त्याग आणि माझ्या नामदेवरायांकडून गोपिकांकडून प्रेम. ही प्रत्येक गोष्ट माणसाच्या जीवनामध्ये असली पाहिजे. नाथ महाराज अभंगामध्ये सांगतात, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर काळजी वाटत असेल तर ती काळजी करण्याची अजिबात गरज नाही. कुठला मनामध्ये खंत असेल, कुठलं खेद मनामध्ये उरलेलं असेल तर त्याची काळजी करण्याची गरज नाही, कारण तो लक्ष्मीचा पती सगळा जाणतय, त्याला कळतंय, त्याला तुमची काळजी आहे. अभंगाचं दुसरं नको खेद कर, कोण जागेचा, नको खेद कर, कोणाच्या गोष्टीला, नको खेद कर, कोणाच्या गोष्टीचा, नको खेद कर, कोणाच्या गोष्टीचा. नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा, 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 नको खेद करू नको खेद करू
भेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाण तसे. तो लक्ष्मीचा पती सर्व जाणणारा आहे दादा. कोणत्याच मनामध्ये तुमच्या मनामध्ये कुठल्याच प्रकारचं खंत करून देऊ नकोस. आपण संसारिक जीवन जगतो दादा, आपल्याला कुठलं तरी काळजी असते, इथं कसं होईल तिथं कसं होईल, चांगलं होईल का, पण असं काळजी करण्याची गरज नाही. तो पती लक्ष्मीचा जाणता तो भगवान परमात्मा, त्याला आपली काळजी आहे. अरे सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. सगळ्या जीवांचा तो अगदी किड्या मुंग्यांपासून सांभाळ करणारा माझा भगवान परमात्मा आहे. जसं देवाने आपल्याला दिले ना तसं राहण्याची आपण स्थिरता आपल्या मनामध्ये ठेवा, तसं जगा. जैशी स्थिती आहे तैशा परी तू राहे, कवतुक तू पाहे संचिताचे. तू भगवान जसं देवाने आपल्याला दिले तसं त्यामध्ये राहण्याचा तू प्रयत्न कर. कारण की जर तुझ्या जीवनामध्ये काही दुःख असेल तर ते तुझ्या मागच्या जन्मामध्ये जे काही वाईट कर्म तू केले असतील त्याचा भोग या जन्मी आपल्याला भोगावं लागतो. ते कर्म भोगावे लागतात. म्हणून या जन्मी तू काहीतरी चांगले सत्कर्म कर, जेणेकरून पुढचा जन्म तुझा चांगला गेला पाहिजे. आता तू भोगतोय कारण एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, तू या भोग प्रारब्धाचा, पण हे भोग जर तुला तुझ्या जीवनातून नष्ट करायचे असतील, हरी कृपे त्याचा नाश झाला. हरीचं नाम घे, हे भोग सगळे नष्ट होऊन जातील, तुझं जीवन सुखमय होऊन जाईल. असा गोड अर्थाचा अभंग जसं माझ्या बुद्धीला पटलं, जसं मला बोलण्याचा मी प्रयत्न केला, माझ्या माऊली ज्ञानोबांनी बोलण्याची बुद्धी मला दिली, तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला. जसं आहे तसं गोड मानून घ्या. या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी सर्वच माझ्या कीर्तनासाठी सर्वजण अगदी उपस्थित राहिले. त्यामुळे सर्वांचे पुन्हा एकदा मी जाता जाता सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या आईवडिलांच्या चरणी, आजोबांच्या चरणी, बाबांच्या चरणी, गुरुवर्य साध्वी सोनाल दिदी करपे, गोरख महाराज आहेर, माऊली ज्ञानोबारांच्या चरणी समर्पित होऊन सेवेला पूर्ण विराम. पण त्या अगोदर भजन, नंतर ज्ञानशून्य. विठोबा ज्ञानेश्वर